इतकं छान काहीतरी तू गाशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. अभंग हा तुझा एक बेसिक, तू त्याच्यामध्ये मी तुझी गाणी ती सगळी ऐकलेली, पण असा कुठला तरी प्रकार आणि अशोक तू तो वेगळ्या पद्धतीनं तिच्याकडनं करून घेणं, आणि हे फार महत्त्वाचं आहे. कारण काय एवढ्या प्रवासामध्ये आपण सतत, नाही तर एक स्टॅग्नन्सी येते एकाच प्रकारामध्ये, आपला कंटाळासुद्धा लोकांना येतो. माझ्या बाबतीत तसं कितीतरी झालं आहे. एकाच प्रकारच्या भूमिका मी नंतर करत गेलो पैसे मिळतात म्हणून, आणि मग त्याच्यानंतर लोकांना त्याचा कंटाळा आला. मग मी कुठल्या तरी दुसऱ्या भूमिका कराव्या म्हणून तिसऱ्याने काहीतरी प्रयत्न केले. मग कुठेतरी भूत्या करायला मिळतो, मग खामोशी करायला मिळतं, आणि मग त्याच्यानंतर कुठे ना आपल्याला विनोदी हा प्रकार मी त्याच्यामध्ये फारसा रमत नव्हतो. मग चला वेलकम करून बघूया आपल्याला जमतं आहे का, तर तो नाठाळपणा जमतो आपल्याला. तो एरवी मुळातच आपल्या प्रत्येकामध्ये थोडाफार अंश असतो. काय कुळवेकर, कुळेकर तुम्ही हात मी तसे बांधून बसल्यानंतर सुद्धा तुम्ही खूप अगदी सभ्याचा वाढू नका, आपली खूप जुनी ओळख आहे. विजा म्हणजे आमचा इतकं नातं छान आहे. अरे विजा आणि आम्ही आता तेच म्हटलं, दुपारी आम्ही भेटलो होतो. साधारणपणे आम्ही भेटायचो, तात्विक चर्चा अशाच आम्ही देवे मालवून करायचो, अशा जुन्या गजला ऐकत. वैचारिक देवाणघेवाण खूप असायची, आणि हल्ली पण भेटत नाहीत ते. पण पुन्हा एकदा की अशा ह्या निमित्तानं कुठेतरी आपण सगळी जुनी मंडळी भेटतो. संगीत हा माझा खरंच एक वीक पॉईंट आहे. मला खूप आवडतं ऐकायला, मला कळतं त्यातला असा कधीच दावा नाही आहे, पण खूप ऐकतो मी. आणि शास्त्रीय संगीत हे मला जास्त आवडतं. रशीद खान हा माझा अतिशय छान मित्र आहे. म्हणजे मला कधीतरी रात्री असं वाटलं की नाही हे गाणं ऐकायचं आहे रशीदचं, की त्याला फोन करायचा आहे, रशीद हे म्हण रे, गा म्हणताच येत नाही कारण मला मी गाणं म्हणतो, त्यामुळे तो हां बाबा या, आणि मग त्याच्यानंतर अर्धा तास रशीद गात असतो फोनवर. याच्यासारखं अजून काय पुण्य, आपल्या नशिबी एवढी मोठी छान माणसं मिळालेली आहेत. त्यामुळे संगीत हा कुठेतरी, आणि मला एक सगळ्यात बरं वाटतं की मला गुणगुणतासुद्धा येत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर अजून वाढतो. कारण आम्ही एकाच स्वरामध्ये कायम राहिलेलो आहोत आणि तिथेच वापरत राहिलो. गद्यातले आरोह अवरोह आणि तुमच्या पद्यातले आरोह अवरोह याच्यामधला फरक आम्हाला कधीच कळला नाही, आणि तो कधीच कळू नये. आणि मी अशीच अपेक्षा ठेवेन पत्की की कधीतरी कुठल्या तरी जिंगलमध्ये मला जर तू वापरलास तर मी माझं हे आयुष्य आहे ते फलद्रूप झालं असं मी समजेन. कधीतरी तुला कारकिर्दीचा शेवट करताना जर माझी आठवण आली तर मला सांग पुन्हा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.